की या डोम मध्ये दोन्ही ठाकरेंसाठी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी दोन वेगळ्या प्रवेश व्यवस्था असतील आणि वातावरण साधारण असं निर्माण केलं जाणार आहे जसं आपण साऊथच्या फिल्म्समध्ये बघतो तसं ताफा येणार, दोन्ही नेते येणार, दोघांची ग्रँड एंट्री होणार, कुणाच्याही मान मरातबामध्ये कमतरता भासू नये याची दखल दोन्ही पक्षाचे नेते पुरेपूर घेणार आहेत। दोन्ही एकाच पातळीला आले पाहिजेत, एकाच वेळी आले पाहिजेत, एकाच वेळी उतरले पाहिजेत आणि हे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर। गणेश, प्रसन्न, मी तुम्हाला मागचा हा मंच दाखवतो। आता हा मंच पहा, या मंचावरती फक्त दोन भावांसाठी खुर्च्या असणार किंवा त्यांचं आसन व्यवस्था इथे असणार आहे, पण एंट्री कशी होईल हा माहोल आहे, हे परसेप्शन क्रिएट करण्याचं काम आहे आणि असं एक फ्रेम देण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष मिळून करतायत। ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची एक फ्रेम इथे लोकांना द्यावीत, मराठी माणसासमोर आपण ठेवली पाहिजे। यासाठी आवाज मराठीचा ठीक खाली आपण पाहतोय प्लॅटफॉर्म केले गेले आहेत। प्लॅटफॉर्म 4 स्टेप्सचे प्लॅटफॉर्म आहे आणि एंट्री कशी होईल जर स्टेजच्या दोन्ही बाजूला पाहिलं प्रसन्न तर डाव्याकडे एक मोठा गेट दिला गेला आहे आणि उजवीकडे एक मोठा गेट दिला गेला आहे। एक ठाकरे बंधू किंवा राज ठाकरे एका बाजूने येतील तर दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे एकाच वेळेला येतील आणि दोन्ही भाऊ एकत्र आय टू आय कॉन्टॅक्ट करत इथं या सेंटर स्टेजमध्ये पोहोचतील आणि नंतर इथून इथल्या सर्व जमलेल्या लोकांना संबोधन करतील, त्यांचं अभिवादन करतील आणि त्यानंतर दोघे भाऊ इथं या मंचावरती येऊन एकमेकांसोबत एक युनिटी, एकता आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आम्ही एक आलो आहोत अशा प्रकारचं एक फ्रेम देण्याचा प्रयत्न असणार आहे। यासाठी हे दोन बाजू केले गेले आहेत। एका बाजूनं उद्धव ठाकरे येणार आहेत तर दुसऱ्या बाजूनं राज ठाकरे येतील आणि एका मंचावर इथं उभे राहतील आणि त्यानंतर इथं अभिवादन आणि पुढचा कार्यक्रम भाषणाचा सुरू होणार आहे। त्याचबरोबर 4 भाषणं सध्या ठेवण्यात आली आहेत प्रसन्ना। ती नावं तुम्हाला मी सांगतो। एक म्हणजे प्रकाश रेड्डी यांचं भाषण होणार आहे, सुप्रिया सुळे यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे आणि शेवटी उद्धव ठाकरे। आता उद्धव ठाकरे यांचं भाषण शेवटी असणार आहे म्हणजेच राज ठाकरे यांनी आपल्या मोठ्या भावाला मान दिलाय आणि यामुळं राज ठाकरे ह्या समारोपाचं जे भाषण असणार त्याच्या आधी करतील आणि नंतर समारोप उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे। ही राखीव जागा ठेवली गेली आहे, मंचावर फक्त 2 भाऊ असणार आहेत तर इथे राखीव जागा ठेवली गेली। ती राखीव जागा फक्त आणि फक्त जे मान्यवर आहेत किंवा इतर पक्षाचे जे नेते येणार आहेत ज्यामध्ये छोटे घटक पक्ष आहेत त्यांना त्यांच्यासाठी ठेवली गेली, म्हणजे सुप्रिया सुळे, प्रकाश रेड्डी, महादेव जानकर सगळे जेव्हा इथे येतील त्या सर्वांसाठी राखीव जागा आहे। म्हणजे मंचावरती फक्त 2 ठाकरे। गणेश, हे फार महत्त्वाचे अपडेट्स आहेत कारण या एकाच मंचावरती जेव्हा 2 नेते येत आहेत त्यावेळी दोघांचाही मान मरातब राखण्याचा प्रयत्न दोघांकडून होणार आहे। राजकारणामध्ये जागा दिली जाते, जागा दाखवली जाते, स्थान दिलं जातं, घेतलं जातं, त्यामुळे स्थान महात्म्य फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने वेळही तितकीच महत्त्वाची आहे। आत्ताची वेळ हे एक येण्याची आहे। स्थान कसं असेल, जागा कशी असेल महायुतीमधली, जर काही यांची युती होणार असेल तर ते मात्र आपल्याला बघावं लागेल।